MPSC ॲस्पिरंट चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे MPSC ॲस्पिरंट या चॅनलवर स्वागत आहे। आज आपण प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 50 पर्यंत असे 10 प्रश्न पाहणार आहोत। ह्याच्या अगोदर मी 4 लेक्चर घेतले आहेत, त्याच्यामध्ये 1 ते 40 प्रश्नांपर्यंत दररोज 10 प्रश्न मी घेतलेले आहेत। तर आता प्रश्न क्रमांक 41 पाहूया। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। तर प्रश्न क्रमांक 41 2020 ते 2021च्या अर्थसंकल्पाची थीम काय होती, म्हणजे जो अर्थसंकल्प मांडला होता आता 2020 ते 21 मध्ये, त्या अर्थसंकल्पाची थीम काय होती, असा हा प्रश्न आहे। ह्याचा आन्सर खाली पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक आन्सर आहे, तुम्ही ते शोधा। यामध्ये 4 नंबरचा आन्सर बरोबर आहे। ईज ऑफ लिव्हिंग हा अशा प्रकारे ह्या अर्थसंकल्पाची थीम होती। तर या प्रश्नाचं आपण विश्लेषण पाहिलं तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2020 ते 21चा अर्थसंकल्प सादर केला आहे। 2020 साली ते 21 सालापर्यंतचा जो अर्थसंकल्प आहे, हा अर्थसंकल्प वर्षामधला, तर ह्याच्यामधला अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी मांडलेला आहे। यांनी सर्वात मोठे अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम केला आहे। आत्तापर्यंत जेवढे अर्थसंकल्पीय भाषण झाले होते त्या सर्वांमध्ये सगळ्यात मोठं भाषण यांचं आहे। तर त्यांनी तब्बल 2 तास 40 मिनिटे एवढं भाषण केलेलं आहे। तर याआधी डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सर्वात मोठे भाषण केले होते। या अगोदर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अगोदर सर्वात जास्त मोठं भाषण केलेलं होतं। तर या अर्थसंकल्पाची थीम ईज ऑफ लिव्हिंग अशा प्रकारे या अर्थसंकल्पाची थीम आहे। हा अर्थसंकल्प तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या आणि याची आर्थिक पाहणी जी आहे ती पण चांगल्या प्रकारे वाचून घ्या। तुम्हाला ह्याच्यावर एखादा प्रश्न नक्कीच येऊ शकतो, त्यामुळे अशा प्रकारे ह्या अर्थसंकल्पाची आर्थिक पाहणी व अर्थसंकल्प चांगला वाचून घ्या। प्रश्न क्रमांक 42 खालील विधानांपैकी चूक विधान निवडायचं आहे। तर अविधान दिलं आहे 25 डिसेंबर 2019 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 96व्या जयंतीनिमित्त 2024 पर्यंत घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या निमित्ताने अटल भूजल योजना सुरू करण्यात आली। तर ब विधान आहे महाराष्ट्रासह 7 राज्यात भूजल पातळी वेगाने खोल जात आहे। तर अशा प्रकारे हे प्रश्न दिलेला आहे 42 क्रमांकाचा। ह्याच्यामध्ये खाली पर्याय दिलेले, त्यापैकी तुम्हाला एक आन्सर शोधायचा आहे। यामध्ये 1 नंबरचा आन्सर बरोबर आहे, चूक आहे। 1 नंबरचा आन्सर चूक आहे। तर 2 नंबरचा आन्सर याच्यामध्ये बरोबर आहे। प्रश्नामध्ये खालील विधानापैकी आपल्याला चूक आन्सर विचारलं होतं, तर यापैकी 1 नंबर हे चूक आहे। ह्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची 96वी जयंती नसून 95वी आहे। अशा प्रकारे सरदार वल्लभभाई पटेलचा जे स्टॅच्यू बनवलं होतं त्याच्याशी संबंधित सुद्धा अशाच प्रकारे प्रश्न विचारला गेलेला होता। तर याच्यामध्ये अटल भूजल योजना सुरू करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये 2024 पर्यंत घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली आहे। तर यामध्ये 2 नंबरचं महाराष्ट्रासह 7 राज्यात भूजल पातळी वेगाने खोल जात आहे। तर अशा प्रकारे ह्याचं विश्लेषण पाहूया आता आपण। याचं जर विश्लेषण आपण पाहिलं तर 25 डिसेंबर 2019 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या 95व्या जयंतीनिमित्त 2024 पर्यंत घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या निमित्ताने अटल भूजल योजना हे नाव लक्षात ठेवा। ही 2024 पर्यंत घरोघरी पाणी पुरवठा करण्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली आहे। ही 25 डिसेंबर 2019 रोजी याची घोषणा झालेली आहे योजनेची, आणि हे 95व्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आले आहे अटल बिहारी वाजपेयी यांच्या। तर महाराष्ट्रासह 7 राज्यात भूजल पातळी वेगाने खोल जात आहे। तर हे कोणते राज्य आहेत? 7 त्या राज्यांमध्येच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। एक आहे हरियाणा, दुसरा आहे कर्नाटक, तिसरं गुजरात, चौथं मध्य प्रदेश, 5वं उत्तर प्रदेश आणि 6वं राजस्थान आणि 7वं आपलं आहे महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्र। अशा प्रकारे 7 राज्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 43 ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर 2019चा हा अहवाल आहे। यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर विचारला आहे? तर याच्यामध्ये पर्याय दिलेले, त्यापैकी तुम्हाला एक बरोबर पर्याय निवडायचा आहे। यामध्ये 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे। तर 112व्या क्रमांकावर भारत आहे। यामध्ये आपण याचं विश्लेषण पाहिलं तर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2019 नुसार भारत 112व्या क्रमांकावर आहे। तर याच्यामध्ये हा रिपोर्ट वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे 2006 पासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जे आहे त्यानुसार हे 2006 पासून ही सुरुवात झालेल्या आहे अहवालाला। हा दरवर्षी प्रकाशित केला जातो। तर ह्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आइसलँड, हा जगात पहिल्या क्रमांकावर आहे।
तर याच्यामध्ये नंतर 2018 रोजी भारत हा 108व्या क्रमांकावर भारत होता. अशा प्रकारे याचं विश्लेषण आहे. प्रश्न क्रमांक 44, जागतिक लोकशाही निर्देशांक 2019 नुसार भारत कितव्या क्रमांकावर आहे? जागतिक लोकशाही निर्देशांक जो असतो त्याच्यानुसार भारत आपला कितव्या क्रमांकावर आहे, अशा प्रकारे हा प्रश्न आहे. यामध्ये खाली पर्याय दिलेले त्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. यामध्ये 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. भारत हा जागतिक लोकशाही निर्देशांक 2019 नुसार भारत 51व्या स्थानावर आहे. तर याचं आपण विश्लेषण पाहू. विश्लेषणामध्ये जागतिक लोकशाही निर्देशांक 2019 नुसार भारत 51व्या स्थानावर आहे. तर या अहवालानुसार भारताचा गुणांक हा 6.9 एवढा आहे. 6.9 एवढा भारताचा गुणांक आहे 2019 नुसार. तर 2018ला भारताचा गुणांक हा 7.23 एवढा होता आणि 2018मध्ये भारत हा 41व्या स्थानावर होता लोकशाही निर्देशांकामध्ये. तर पहिल्या क्रमांकावर नॉर्वे हा देश आहे. याचा गुणांक आहे 9.87 एवढा आहे. 1 ते 10 पर्यंतच गुणांक असतो. त्यामध्ये नॉर्वेचा सगळ्यात जास्त आहे 9.87. तिथे सगळ्यात जास्त लोकशाही आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर आहे आईसलँड. त्याची तिथली जे गुणांक आहे तो आहे 9.58 एवढा याचा गुणांक आहे. प्रश्न क्रमांक 45, कोणत्या राज्याने विधान परिषद रद्द केली? तर कोणतं राज्य आहे असं की त्यांनी विधान परिषद रद्द केलेली आहे? तर त्यापैकी खाली पर्याय दिलेले त्यापैकी तुम्हाला एक बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर यामध्ये 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. आंध्र प्रदेश राज्याने विधान परिषद ही रद्द केलेली आहे. तर ह्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. ह्याचं जर विश्लेषण पाहिलं तर आंध्र प्रदेश विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या सरकारने घेतलेला आहे. तर तुम्हाला याच्या अगोदर मी आंध्र प्रदेश संबंधित प्रश्न घेतला होता की 5 उपमुख्यमंत्री देशात पहिल्यांदा कोणत्या राज्याने निवडले आहेत? तर याच्यामध्ये 5 उपमुख्यमंत्री कोणत्या राज्याने निवडले आहेत? तर आंध्र प्रदेश मी असा प्रश्न घेतलेला होता. परंतु आंध्र प्रदेश राज्याने आता विधान परिषद सुद्धा त्यांची बरखास्त केलेली आहे. तर यामध्ये विधान परिषद कशी निर्माण होते ते पाहूया. कोणत्याही राज्य विधानसभेला विधान परिषद अस्तित्वात आणणे किंवा बरखास्त करण्याचा ठराव करण्याचा अधिकार आहे. म्हणजे कोणतंही राज्य घेतलं, महाराष्ट्र घेतलं तर महाराष्ट्राची जी विधानसभा आहे तिला विधान परिषद अस्तित्वात ठेवणे किंवा बरखास्त करण्यासाठी ठराव मांडण्याचा अधिकार याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. तर घटनेतील कलम 169व्या तरतुदीनुसार विधान परिषद स्थापन करण्यात येते. तर आणि बरखास्त करण्याकरिता सुद्धा संसदेची मान्यता आवश्यक असते. म्हणजे स्थापन करण्यासाठी आणि बरखास्त करण्यासाठी सुद्धा संसदेची मान्यता आवश्यक याच्यामध्ये असते. तर सध्या देशामध्ये किती विधान परिषद आहेत? तर सध्या 5 आहेत. परंतु 7 विधान परिषद होत्या. त्यामध्ये 7वी विधान परिषद जम्मू काश्मीर होती. तर ती कॅन्सल होऊन आता तिथे केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे तिथली विधान परिषद कॅन्सल झालेली आहे. नंतर आता 6वी जी विधान परिषद होती ती आंध्र प्रदेश होती. ती सुद्धा आता कॅन्सल झालेली आहे. आंध्र प्रदेश विधान परिषदेचे जे सदस्य होते ते 58 एवढे होते आणि आता फक्त राहिले आहेत 5 विधान परिषद आता आपल्या भारतामध्ये राहिलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 78 सदस्य संख्या आहे. तर कर्नाटकमध्ये 75 सदस्य संख्या आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये 100 सदस्य संख्या एवढी आहे विधान परिषदेमध्ये. तर बिहारमध्ये 75 सदस्य आहेत. तर तेलंगणामध्ये 40 एवढे सदस्य आहेत. तर प्रश्न क्रमांक 46, आंध्र प्रदेश विधानसभेत 3 राजधानींची निर्मिती करण्याचा प्रस्ताव जानेवारी 2020 रोजी संमत झालेला आहे. तर त्यापैकी अचूक विधान निवडायचं आहे. म्हणजे बरोबर विधान याच्यामध्ये निवडायचं आहे. तर अ विधान आहे विशाखापट्टणम कार्यकारी राजधानी निर्माण करण्यात आली. तर ब विधान आहे कर्नूल न्यायिक राजधानी. तर क विधान आहे अमरावती विधानसभेची राजधानी. अशा प्रकारे हे 3 राजधानी निर्माण करण्यात आलेले. त्यामध्ये बरोबर पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. खाली पर्याय दिलेले आहेत त्यापैकी एक बरोबर पर्याय निवडा. यामध्ये 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. या वरीलपैकी सर्वच बरोबर आहेत. तर आंध्र प्रदेश राज्याने जानेवारी 2020 रोजी एक प्रस्ताव संमत केलेला आहे राजधानीशी संबंधित. त्याच्यामध्ये 3 राजधानी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. एक आहे विशाखापट्टणम, ही कार्यकारी राजधानी आहे. म्हणजे तिथं सचिवालय वगैरे सर्व गोष्टी ह्या विशाखापट्टणम इथे असतील. तर कर्नूल ही न्यायिक राजधानी आहे. म्हणजे न्यायिक जे गोष्टी आहेत त्या सर्व कर्नूल येथून पार पडतील. तर अमरावती ही विधानसभेची राजधानी. अशा प्रकारे हे 3 राजधान्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. अनअकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे एकलव्य बॅच. ही MPSC राज्यसेवा प्रिलिम्स 2020
ही PYQs बॅच आहे, म्हणजे याच्यावर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचे तुम्हाला ॲनालाइज करणार आहेत, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगणार आहेत. हे जे अनुभवी टीचर्स आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. ही बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर तुम्हाला MPSC सबस्क्रिप्शन विकत घ्यावे लागेल. ही जर तुम्ही MPSC सबस्क्रिप्शन एकदा विकत घेतलं तर तुम्हाला अनअकॅडमीच्या सर्व बॅचेस, म्हणजे जेवढ्या बॅचेस आहेत अनअकॅडमीच्या, मिशन राज्यसेवा 2021 कंबाईंड जी आहे 2021ची, त्यासाठी सुद्धा त्यांनी बॅच सुरू केलेली आहे. ह्याच्यानंतर तुम्हाला खूप सारे बॅचेस जे आहेत अनअकॅडमीच्या MPSC संबंधित, त्यांचे फ्री सेमिनार वगैरे सर्व तुम्हाला ह्याच्यामध्ये लाईव्ह पाहता येणार आहेत. यामध्ये 1 मंथचं तुम्हाला त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, तर त्यासाठी 1400 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. जर तुम्ही 3 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 17% ऑफ आहे आणि 3500 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. जर 6 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर 33% ऑफ आहे, 5600 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. जर 12 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 58% ऑफ आहे, 7000 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. जर 24 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 75% ऑफ आहे आणि तुम्हाला 8400 रुपये एवढी तुम्हाला फी भरावी लागेल. जर तुम्ही ह्या पैशाचं डिव्हायडेशन केलं, परंतु तुम्ही जर माझा रेफरल कोड वापरला तर तुम्हाला, माझा रेफरल कोड आहे विकास गरजे, यावरून तुम्हाला 10% डिस्काउंट आहे. डिस्काउंट नंतर तुम्हाला फी पडणार आहे 7560 रुपये. ही पूर्ण 2 वर्षासाठी फी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर ह्या पैशाचं विभाजन केलं तर तुम्हाला फक्त महिन्याला 315 रुपये तुम्ही पे करत आहात. जर दिवसांमध्ये विभाजन केलं तर तुम्हाला फक्त 10.5 रुपये पर डे एवढेच तुम्ही पे करत आहात. त्यामुळे लवकरात लवकर क्लास जॉईन करा. क्लास जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही क्लास जॉईन करू शकता. प्रश्न क्रमांक 47, कोणत्या 2 कंपन्यांना 23 ऑक्टोबर 2019 रोजी महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे? तर कोणत्या अशा 2 कंपन्या आहेत? तर खाली पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला एक बरोबर पर्याय निवडायचा आहे. यामध्ये एक पर्याय बरोबर आहे. तर याच्यामध्ये HPCL व PGCIL या 2 कंपन्याला महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. तो दर्जा 23 ऑक्टोबर 2019 रोजी देण्यात आलेला आहे. तर याचं विश्लेषण आपण पाहूया. यामध्ये विश्लेषण पाहितलं तर 23 ऑक्टोबर 2019 रोजी HPCL आणि PGCIL या 2 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना, जे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना महारत्न दर्जा देण्यात आलेला आहे. तर HPCLचा लॉंग फॉर्म आहे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. तर PGCILचा लॉंग फॉर्म आहे पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड. अशा प्रकारे ह्या 2 कंपन्या आहेत की ज्यांना महारत्नचा दर्जा मिळालेला आहे. ह्याच्या अगोदर किती कंपन्या होत्या? तर 8 होत्या. आता 10 कंपन्या एकूण महारत्न दर्जा मिळालेला आहे. तर यामध्ये नवरत्न कंपन्या सध्या 14 आहेत आणि मिनीरत्न कंपन्या ह्या 73 एवढ्या आहेत. तर महारत्न जे निकष, महारत्न कंपन्या 1998 पासून, म्हणजे 1998 पासून महारत्न कंपन्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. तर महारत्न कंपन्या स्थापन करण्यासाठी काय निकष आहेत? त्याच्यामध्ये 4 निकष आहेत. एक आहे कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त असावा, म्हणजे नवरत्न दर्जा असेल तर ती महारत्न कंपनी म्हटलं जातं तिला. नंतर आहे 5000 कोटीपेक्षा अधिक वार्षिक नफा असावा, म्हणजे तिचा नफा हा 5000 कोटीपेक्षा अधिक असावा. नंतर 25000 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असावी. महारत्न कंपनी होण्यासाठी 25000 कोटीपेक्षा अधिक उलाढाल असावी ह्याच्यामध्ये. आणि नंतर भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असावी, म्हणजे त्याच्यामध्ये नोंदणी ह्याची असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 48, खालील विधानांपैकी असत्य म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला निवडायचे आहेत. यामध्ये अविधान दिलं आहे भारतीय विज्ञान परिषद 2020 बंगळुरू म्हणजे कर्नाटक या ठिकाणी पार पडली आहे. तर या विधान परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. तर हे ब विधान आहे. तर यापैकी तुम्हाला असत्य म्हणजे चुकीचे विधान तुम्हाला निवडायचं आहे. यामध्ये 2 नंबरचे विधान चुकीचं आहे. तर यामध्ये या परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. तर ह्या उद्घाटनाचा मान फक्त पंतप्रधान यांनाच असतो. तर भारतीय विज्ञान परिषद ही बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी पार पडलेली आहे. तर ह्याच्याशी विश्लेषण पाहूया याचं आपण. ह्याचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर भारतीय विज्ञान परिषद 2020 ही बँगलोर कर्नाटक या ठिकाणी पार पडलेली आहे. तर हिचा क्रमांक कितव्या क्रमांकाची होती? तर ही 107वी क्रमांकाची ही विज्ञान परिषद होती. तर ही इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन तर्फे आयोजन 1914 पासून हे आयोजन केलं जातं. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन हिचं आयोजन करते. तर हिचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
तर या प्रसंगी आयस्टेम पोर्टलचेही उद्घाटन करण्यात आले. आयस्टेम पोर्टलचेही या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी प्रथमच शेतकरी विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथमच फक्त पहिल्यांदाच शेतकरी विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्यासाठी या अंतर्गत आर्या उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आर्या उपक्रम या अंतर्गत सुरू करण्यात आलेला आहे. त्याचं महत्त्व काय आहे तर युवकांना कृषी क्षेत्राकडे आकर्षित करणे. तर याच्यामध्ये आर्या काय आहे तर आर्या अट्रॅक्टिंग अँड रिटेनिंग ऑफ यूथ अँड इन ॲग्रिकल्चर अशा प्रकारे ह्याचा लॉंग फॉर्म आहे. तर याची संकल्पना काय होती ह्या विज्ञान परिषदेची तर विज्ञान तंत्रज्ञान ग्रामीण विकास अशा प्रकारे ह्याचं संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 49. 28 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या अभयारण्याला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. तर ह्या रोजी कोणत्या महाराष्ट्रातील अभयारण्य आहे की त्याला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे. ह्याच्यामध्ये खाली पर्याय दिलेले त्यापैकी एक तुम्हाला बरोबर पर्याय निवडायचा आहे. यामध्ये नंदूर मधमेश्वरी हा पर्याय बरोबर आहे. तर हे नाशिक या ठिकाणी अभयारण्य ह्याच्याशी संबंधित माहिती पाहूया आपण. तर ह्याचं विश्लेषण असं आहे की 28 जानेवारी 2020 रोजी महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वरी नाशिक या अभयारण्याला रामसर दर्जा प्राप्त झालेला आहे. तर रामसर दर्जा कशा प्रकारे प्राप्त होतो ते खाली मी दिले आहे. तर असा दर्जा प्राप्त मिळवणारे म्हणजेच अशा प्रकारचा दर्जा प्राप्त झालेले महाराष्ट्रातील पहिलेच हे स्थळ आहे. हे पहिलेच महाराष्ट्रातील स्थळ आहे की ज्याला पाणथळ दर्जा प्राप्त झालेला आहे. तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून हे अभयारण्यास ओळखले जाते. तर महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून हे अभयारण्यास ओळखलं जातं. तर रामसर करार काय आहे तर 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात या कराराची स्वीकृती झालेली आहे. तर 2 फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन आहे. तर त्यानुसार जागतिक पाणथळ दिन 2 फेब्रुवारी हा पाळला जातो. तर याची अंमलबजावणी कधी झाली या कराराची तर 1975ला याची अंमलबजावणी झाली. तर भारताने याची स्वीकृती 1981ला केलेली आहे. तर हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे. म्हणजे जो पाणथळ प्रदेश असतो त्याच्या संवर्धनासाठी एक आंतरराष्ट्रीय करार आहे. तर ह्याच्यामध्ये भारतातील 27 स्थळ या यादीमध्ये समाविष्ट आहेत. प्रश्न क्रमांक 50. खालील विधानांपैकी असत्य विधान निवडा. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला चुकीचं विधान निवडायचं आहे. अ विधान दिलं आहे मानव विकास अहवाल 2019 नुसार भारत 130व्या क्रमांकावर आहे. तर ब विधान दिलं आहे अहवाल हा युनो तयार करते. तर याच्यामध्ये तुम्हाला असत्य विधान निवडायचे आहेत. यामध्ये 3 नंबरचं जे उत्तर आहे पर्याय तो बरोबर आहे. याच्यामध्ये असत्य विधान हे दोन्ही विधानं असत्य आहेत म्हणजे चुकीचे आहेत. यामध्ये मानव विकास अहवाल जो आहे त्यानुसार भारत हा 130व्या क्रमांकानुसार 129व्या क्रमांकावर आहे. तर हा जो अहवाल आहे तो युनो तयार करत नसून UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे ते हा अहवाल तयार करते. याचं विश्लेषण आपण पाहितलं तर मानव विकास अहवाल 2019 नुसार 189 देशांच्या यादीत भारत हा 130व्या क्रमांकावर असून हा 0.647 गुण एवढे भारताला मिळाले आहेत. तर हा अहवाल UNDP प्रकाशित करते. तर भारत मध्यम मानव विकास गटात मोडतो. भारत जो आहे तो मध्यम मानव विकास गटामध्ये मोडतो. तर मानवी हक्क दिन म्हणजे 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन असतो. या दिवशी हा अहवाल प्रकाशित केला जातो. या अहवालाची थीम काय होती तर उत्पन्नापलीकडे सरासरीच्या पलीकडे आजच्या पलीकडे 21व्या शतकात मानवी विकासाची असमानता 21व्या शतकात मानवी विकासाची असमानता अशा प्रकारे याची अहवालाची थीम होती. तर 1990 पासून अहवाल प्रकाशित केला जातो. तर याचे जनक कोण आहेत हे अहवाल तयार करण्याचे तर मेहबूब उल हक हे पाकिस्तानचे आहेत आणि अमर्त्य सेन हे भारताचे आहेत. याचे दोन्हीही जनक आहेत. तर पहिला हा अहवाल म्हणजे या अहवालानुसार पहिला देश कोण आहे तर नॉर्वे हा पहिला आहे आणि शेवटचा देश हा नायजर आहे की ज्यांचा मानव विकास सगळ्यात जास्त हा नॉर्वे देशाचा आहे आणि सर्वात कमी हा नायजर या देशाचा आहे. तर मानव विकास जो काढला जातो तो कोणत्या 3 आयामावरून काढला जातो तर ते 3 आयाम आहेत. एक आहे दीर्घ व निरोगी जीवन, दुसरं आहे शिक्षण आणि तिसरं आहे राहणीमान. अशा प्रकारे हे मानव विकास अशा प्रकारे काढला जातो. आशा आहे मी तुम्हाला सांगितलेले हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील. मी प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 50 पर्यंत सर्व प्रश्न घेतलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या प्रश्नांची तुम्हाला अपडेट भेटून जाईल. तोपर्यंत धन्यवाद.